ऑटोनॉमस वर्सेस नॉन ऑटोनॉमस कॉलेज मेन डिफरन्स काय आहे, कोणतं घेऊन फायदा किंवा चांगलं कोणतं आहे, कोणते अवॉइड करायचे दोघांपैकी. आणि हा डिसिजन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मित्रांना पण शेअर करा, लाईक करून ठेवा, कारण तुमचं पूर्ण इंजिनिअरिंगचं करिअर ह्या डिसिजनवरती चेंज होऊ शकतं. लेट स्टार्ट द व्हिडिओ. तर बघा, ऑटोनॉमस काय असतं, बेसिकली असे कॉलेजेस ज्या कॉलेजचं सर्व काही कॉलेजच्या स्टाफकडे किंवा कॉलेजच्या टीचरकडे असतं. सर्व काही म्हणजे काय, टाईम टेबल, एक्झाम कधी घ्यायचं आहे, सुट्ट्या कधी द्यायच्या स्टुडंटला, पेपर चेक कोणी करायचे, कधी करायचे, सर्व काही कॉलेजच्या ट्रस्टीकडे किंवा कॉलेजच्या स्टाफकडे असतं. ठीक आहे. सेकंड असतं नॉन ऑटोनॉमस. इट सेम लाईक किंवा 10वी आणि 12वी म्हणजे एक बोर्ड मागं असतं, जसं की युनिव्हर्सिटी, SPPU झालं, मुंबई युनिव्हर्सिटी झाल्या. ठीक आहे. सेम तुमच्या युनिव्हर्सिटी अंडरचे कॉलेजेस असतात. सगळ्यांचे रूल, सगळ्यांचे डेट्स, सर्व काही युनिव्हर्सिटी डिसाईड करते. ठीक आहे. त्यामुळे सुट्ट्या कशा द्यायच्या आहे, पेपर चेक कोणी करायचे, हे सगळं युनिव्हर्सिटीच्या हातामध्ये असतं. ठीक आहे. यापैकी नेक्स्ट क्वेश्चन बेस्ट कुठला आहे, तर बघा ऑटोनॉमस कधीही बेस्ट आहे, जस्ट बिकॉज इंजिनिअरिंगमध्ये बॅकलॉग्स हा खूप जास्त कॉमन इश्यू आहे. तर ऑटोनॉमसमध्ये तुम्ही थोडं जरी चांगलं परफॉर्म केलं, चांगले रिलेशन जरी असतं टीचरसोबत ना, तुमचे टीचर्स तुम्हाला पास करून टाकतात. ही गोष्ट नॉन ऑटोनॉमसला होत नाही, तर तुमचा पेपर चेक कोण करणार तुम्हाला हे पण माहीत नसतं. इट्स ऑल अबाउट ऑटोनॉमस नॉन ऑटोनॉमस कॉलेज. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओचा टायटल मला कॉमेंट करा. ऑल द बेस्ट.